नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार 4,500 सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार भाव होणार 4,500 हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागलाय की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार भाव होणार 4,500 या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार 4,500 या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे सोयाबीनची भाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा देशातील सोयाबीनच्या भावावर 31 डिसेंबर पर्यंत काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे काय 31 डिसेंबर पर्यंत सोयाबीनचा भाव होणार 4,500 पार, या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आपण सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव हा $10 प्रति बुशेलच्या खाली आहे आणि लक्षात ठेवा, कितीही सुधारणा झाली तर 31 डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचा भाव फार तर 10.10 नाही तर $10.20 प्रति बुशेल्स पर्यंत येईल। आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडींचा कसल्याही प्रकारचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावर होताना दिसणार नाही, ना तेजी येणार ना मंदी येणार। जे काही घडणार देशातील असणाऱ्या मागणी पुरवठ्याच्या स्थितीवर। सध्या देशातील सोयाबीनचा भाव हा 4,000 ते 4,200च्या दरम्यान आहे आणि देशातील जी सोयाबीनची भाव पातळी आहे तुम्हाला सांगतो 31 डिसेंबर पर्यंत वाढण्याची शक्यता जरी असली, म्हणजे आपण असं गृहीत धरलं की मोदी सरकारने काही ऐतिहासिक महानिर्णय जो घेतलेला आहे खरेदीचा, जर त्याच्यावरती अंमलबजावणी झाली, 15 डिसेंबर नंतर तुफानी सोयाबीनची महाखरेदी झाली तर सोयाबीनची भाव पातळी 4,000 ते 4,500च्या दरम्यान राहील। पण तरी देखील सोयाबीनचा बाजारभाव हा 31 डिसेंबर पर्यंत 4,500 पार होणार नाही। सोयाबीनचा भाव 4,500 होण्यासाठी आपल्याला जानेवारी महिन्याची वाट पाहावी लागणार आहे। विक्रीचा विचार करत असाल तर एवढा सल्ला तुम्हाला देतो की सोयाबीनचा बाजारभाव जानेवारी महिन्यात 4,500 पार होईल, त्यानंतर सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्या। प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा।
भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती व मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।